नमस्कार. कोल्हापुरात सध्या पावसाचा गेले 2-3 दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदी पातळीची जी नदीचं पाणी आहे ते रस्त्यावर देखील यायला लागलेलं आहे. कोल्हापुरातील रत्नागिरी महामार्गावर केर्ले नजीक रस्त्यावरती पाणी आलेलं तुम्ही आता हे बघू शकताय. आज दिनांक 23 जुलै दुपारची ही दृश्य आहेत आणि साधारण पंचगंगेची ही पाणी पातळी आत्ता 41 फुटांवर आहे आणि जर आत्ता बघितलं तर पाऊस सकाळपासून संततधार सुरूच आहे. त्यातच हवामान विभागाने देखील मुसळधार पावसाचा इशारा देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे. त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान हा रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आल्यामुळे केर्ली फाट्यापासूनच वाहनधारकांना पर्यायी मार्गाच्या द्वारे वळवण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तैनात आहे आणि पोलिसांनी देखील वाहनधारकांनी चुकीच्या पद्धतीने साहस करू नये असं विनंती वजा आवाहन देखील केलेलं आहे आणि त्याचबाबत पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय हे देखील आपण बघूया. नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळं रत्नागिरी कोल्हापूर रोडवरती या ठिकाणी पाणी आलेलं आहे. त्यामुळं आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून रोड बंद केलेला आहे. केर्ली फाटा आणि वाघबीळ आणि बोरपाळे फाटा या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करून जेणेकरून ते ट्रॅफिक सुरक्षितरित्या आपापल्या ठिकाणी जाईल या पद्धतीनं नागरिकांना आम्ही आवाहन पण केलेलं आहे. प्रशासनानं वेळोवेळी लोकांना सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं सर्व नागरिकांनी सूचनांचं पालन करावं आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केले त्या ठिकाणी हजर असणारे पोलीस अंमलदार असतील पण नागरिक असतील ते लोकांना सूचना देत आहेत की कोणत्या कोणत्या मार्गाचा वापर करावा. तशी माहिती आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तशी माहिती आम्ही आमच्या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना करत आहे. आता साधारणतः एक दीड फूट पाणी दिसतंय रोडवरती आणि वाहतोय पाणी सकाळी रोडवर नव्हतं पाणी. सकाळी जो बंदोबस्त आमचा लागला 8 वाजता तर पाणी नव्हतं. सकाळपासून 1-1.5 फूट पाणी वाढलेलं आहे आणि अजून पाणी वाढत आहे. पावसाचं प्रमाण पण आपल्याला दिसून येते, पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी अघोरी धाडस करू नये ही विनंती. बघू शकताय तुम्ही महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे महामार्ग वाहतुकीस बंद असा बोर्ड लावून या ठिकाणी पोलीस देखील थांबलेले आहेत आणि कोल्हापुरातून येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला इकडे पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे आणि जी वाहतूक आहे ती इकडे ज्योतिबाच्या भागातून वळवण्यात आलेली आहे. हे केर्ली फाट्यावर या ठिकाणी हा बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला. या ठिकाणी पोलीस देखील उभारलेले आपण पाहू शकताय. सगळ्याच वाहनधारकांना इथे थांबवून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे आणि प्रत्येकालाच नागरिकांना आवाहन देखील करण्यात येतं आहे की आपण आपली काळजी नक्कीच घ्यावी कारण पुराचे पाणी हे वाढत चाललेलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढत आहे. त्यातच राधानगरी धरणाकडे देखील कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे कारण 90% राधानगरी धरण भरले असून आता स्वयंचलित दरवाजे उघडण्याकडे प्रत्येक कोल्हापूरकर बघून आहेत. जर स्वयंचलित दरवाजे जर उघडले राधानगरी धरणाचे तर पुराचे पाणी हे अजून वाढणार आहे आणि कोल्हापुरातील पुराचा धोका हा अजून वाढू शकतो. त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावे असे देखील जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना कळवण्यात आलं आहे. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.